नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत भाजणी तयार करून चकली कशी बनवायची ते अतिशय योग्य प्रमाणात असं मी करायची ते, त्यामुळे तुम्ही त्याच प्रमाणात घ्यायची आणि अतिशय कुरकुरीत अशा चकल्या आपल्या तयार होणार आहेत। चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी करायची ते। आज आपण पाहणार आहोत भाजणीच्या पिठापासून तयार केलेली चकली। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। तर इथे मी कोणती एक वाटी घ्यायची आहे तुम्ही, तर ती एक वाटी अशा 4 वाट्या मी इथे तांदूळ घेतलेले आहे। ते तांदूळ मी छान स्वच्छ पाण्याने धुवून साधारण 2 तास एका सुती कापडावर वाळवून घेतलेले आहेत। नंतर त्याचप्रमाणे मी ते 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। हरभऱ्याची डाळ ही मी स्वच्छ धुवून सुती कापडावर 2 तास वाळवून घेतलेली आहे। नंतर मी इथे 1 वाटी पोहे घेतले। नंतर अर्धी वाटी मी इथे मुगाची डाळ घेतली आहे। मुगाची डाळ ही मी स्वच्छ धुवून 2 तास सुती कापडावर वाळत घालून घेतलेली आहे। नंतर मी इथे अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। नंतर मी इथे अर्धीपेक्षा थोडी कमी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि उडदाची डाळ ही मी स्वच्छ धुवून 2 तास वाळवून घेतलेली आहे। नंतर मी इथे अर्धीपेक्षा कमी असे धने घेतलेले आहे आणि इथे 2 टेबलस्पून एवढं जिरं घेतलेलं आहे। चला तर आता पाहूया पुढची प्रोसेस कशी। आता मी इथे तांदूळ कढईत टाकून घेतले आणि हे तांदूळ आपण बारीक गॅसवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे। आपण असं कंटिन्यू हलवत राहायचंय आणि हे खरपूस भाजून झाले तोपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे। तांदूळ आपल्याला असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। तांदूळ भाजून झाल्यानंतर आता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची। छान भाजून झाले का नाही हे चेक करण्यासाठी एक दाणा आपण खाऊन पाहायचा आहे। जर तो क्रंची लागला तर समजा की तुमची डाळ भाजून झालेली। तुम्ही पाहू शकता आता मी इथे सर्व साहित्य छान भाजून घेतलेलं आहे। इथे मी तांदूळ भाजून घेतले, असे ब्राऊन होईपर्यंत भाजले। नंतर डाळ भाजून घेतलेली आहे मुगाची। पोहे हे असे कूच केले की अगदी चुरा होईल असे क्रंची भाजून घ्यायचे। धने सेम भाजून घ्यायचे। जिरं भाजून घेतलंय छान। डाळ छान भाजून घेतली आणि उडदाची डाळ भाजून घेतली छान आणि साबुदाणाही छान भाजून घेतलेला आहे। हे गार होऊ द्यायचं आपल्याला, संपूर्ण गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर सर्व एकत्र करून हे आपण गिरणीतून दळून आणणार आहोत। अशा प्रकारे मी गिरणीतून हे आपण जी भाजणी तयार करून घेतली होती त्याचं पीठ दळून आणलेलं आहे। आता आपण जी भाजणी घेतली आहे त्यातून मी 4 वाट्या पीठ घेतेय। हे 4 वाट्या मी पीठ इथे टाकून घेतलंय। आता मी इथे एवढे 4 चमचे एवढं तेल टाकून घेतेय। एका वाटीला 1 चमचा अशा प्रमाणात आपण 4 चमचे तेल टाकून घेणार आहोत। आता हे तेल आपण गरम करून घ्यायचंय आणि कडक गरम झाल्यावर आपण ते पिठात टाकून घेणार आहोत। आता आपलं तेल गरम झालंय ते आपण टाकून घेणार आहे। मी इथे तिळी घेतलेली आहे। साधारण मी हे पोहे खायचे एवढे 4 चमचे घेतलेली आहे तीळ। आणि हे तिखट घेतलेलं आहे, हे पिवळं तिखट आहे। हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। मी इथे 2 चमचे घेतलेले आहे आणि एक अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे। आता आपण हे याच्यात टाकून घेणार आहे। आता मी हे याच्यात टाकून घेतलंय आणि त्याचप्रमाणे मी
आपल्या याच्या चकलीमध्ये अगदी पाव चमचा एवढा हिंग टाकून घेणार आहे. आता हे छान कालवून घ्यायचं आपल्याला. तर याच्यामध्ये मीठ टाकून घेतेय 4 चमचे, तुम्ही चवीनुसार टाकून घेऊ शकता. आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलंय. आपण गरम पाणी वापरणार आहोत. आता मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे. आता आपण त्याला झाकून ठेवणार आहे. पाणी टाकल्यानंतर मी अशा प्रकारे ते पीठ झाकून ठेवलेलं आहे. 10 मिनिटानंतर मी आता हे पीठ मळून घेते. आता हे पीठ आपण छान काढून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यातून हा एक छोटा गोळा मी ते घेतलेला आहे, त्याला छान कुच करून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता आता मी तो गोळा साच्यात टाकून घेतलेला आहे. चला आता आपण चकली गाळून घेऊया. अशा प्रकारे आपण चकल्या गाळून घ्यायच्या. त्याचप्रमाणे मी इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपल्या चकल्या तळण्यासाठी. आता आपण आपलं तेल गरम झालं की त्याच्यात आपण आपली चकली टाकूया. आता आपण यांना उलटवून घ्यायचं. आता आपल्या चकल्या छान तळून झालेल्या आहे, ब्राऊन झाले आहे छान. आता आपण त्यांना काढून घ्यायच्या एका प्लेटमध्ये. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेल्या आहेत छान. आता आपण अशाच प्रकारे सर्व चकल्या तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता माझ्या सर्व चकल्या तळून रेडी झालेल्या आहेत. अतिशय छान अशा झालेल्या आहेत त्या, आणि खायलाही अतिशय कुरकुरीत लागतात ह्या. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. पाहू शकता किती पोकळ अशी झालेली आहे आणि अतिशय कुरकुरीत झालेली आहे. चला तर मग तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू ऑल.